Adrenergic drugs. Adrenergic drugs means these are the drugs which are get acted upon the adrenoreceptors. Adrenoreceptors. The system involved in these type of receptors is the sympathetic system. That is, if the effect is get increased means sympathomimetic, and if it get decreased that is the sympatholytic. So sympathomimetic and sympatholytic, these are the type of nervous system. Okay, you know that sympathetic nervous system and parasympathetic nervous system. ओके, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये सगळे कोलिनर्जिक ड्रग्स या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेले आहेत. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये या ठिकाणी ॲड्रीनर्जिक ड्रग्स या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. तर न्यूरोट्रान्समिटर्स इन्व्हॉल्वड इन द ॲड्रीनर्जिक ड्रग्स आर 3. फर्स्ट वन इज नॉरएड्रेनालिन, सेकंड एड्रेनालिन, and third dopamine. These are the 3 neurotransmitters involved in such a type of receptor or the drug mechanism action. So आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे बाळांनो की कॅटेकोलामाइन्स या तिन्हीला कॉम्बिनेशनला काय म्हणलं, कॅटेकोलामाइन्स. तर इन जनरल स्ट्रक्चर ऑफ कॅटेकोलामाइन्स कसं असतं या ठिकाणी आपण अभ्यास करूया. कॅटेकोलामाइन्स म्हणजे काय, पर्टिक्युलर बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंगला 2 OH ग्रुप लगतच्या बाजूला लावले तर झालं कॅटेकोल. आणि कॅटेकोलामाइन म्हणलेलं आहे म्हणजे शेवटी अमाइन आहे, NH2 येणारच, लक्षात ठेवायचं. हे कॅटेकोलचं स्ट्रक्चर झालं. नंतर आहे इथिलामाइन. इथिलामाइन म्हणजे काय, खूपच सोपं आहे. CH3 CH2 NH2. ओके, हा CH3चा एक हायड्रोजन रिप्लेस केला जातो आणि ह्या पोझिशनवरती अटॅच केला तर कॅटेकोलामाइन्सचं स्ट्रक्चर भेटलं आहे. किती सोपं आहे, कॅटेकोल प्लस इथिलामाइन, कॅटेकोलामाइनचं स्ट्रक्चर भेटलेलं आहे. अमाइन म्हणजे NH2 आलाय का, NH2, यस. तर आपण कोलिनर्जिक जे काय ड्रग्ज होते त्याच्यामध्ये आपण ॲसिटाइल कोलिनचं सार बघितलं होता. तर ॲड्रेनर्जिक ड्रग्समध्ये आपल्याला फिनिल इथॅनॉल अमाइनचा सार बघायचा आहे. शब्द खूप मोठा आहे पण त्याला फोड करत जायचं. फोड केलं की खूपच सोपं होतं. फिनिल म्हणजे फिनिल रिंग, इथॅनॉल किंवा इथिन आले का, इथिन. ओके, अमाइन NH2 आलेलं आहे. खूपच सोपं आहे. मी काय म्हणलं, सार बघायचा आहे कुणाचा, बीटा फिनिल इथेनॉल अमाइन. बीटा मीन्स बीटा पोझिशनवरती काहीतरी अटॅचमेंट आहे म्हणून बीटा म्हणलेलं आहे. बीटा मीन्स बीटा फिनिल म्हणजे ही फिनिल रिंग बीटा पोझिशनला अटॅच आहे. कसं आयडेंटिफाय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कसं, हा NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे. याच्या लगतची बाजू म्हणजे अल्फा, या अल्फाच्या लगतची बाजू म्हणजे बीटा. या बीटाला अटॅच काय आहे, उत्तर भेटलेलं आहे, फिनिल रिंग अटॅच आहे. फिनिल रिंग इज गेट अटॅच टू द बीटा पोझिशन. ओके, बीटा पोझिशनला फिनिल रिंग म्हणजे बीटा फिनिल. इथॅनॉल अमाइन NH2. OL आले म्हणजे अल्कोहोल आहे म्हणजेच OHची अटॅचमेंट आहे. पण OHची अटॅचमेंट नंतर पाहूयात. इन जनरल स्ट्रक्चर असं आहे. ओके, तर पर्टिक्युलर NH2 पोझिशन CH2 म्हणजे इथेनिल ब्रिज आणि ही फिनिल रिंग 3 या ठिकाणी सबस्टिट्युएंट्स आहेत. तिन्ही पोझिशनवरती आपल्याला कशी अटॅचमेंट आहे किंवा कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच केला आहे याच्यावरती त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते का डिक्रीज होते ते आपण अभ्यास करायचा आहे. तर पर्टिक्युलरली सबस्टिट्यूशन ॲट फिनिल रिंग, या फिनिल रिंगवरती सबस्टिट्यूशन केलं तर काय, तर फिनिल रिंगवरती सबस्टिट्यूशनचे या ठिकाणी 4 पॉईंट आहेत, 1 2 3 and 4. ओके, तर पहिला पॉईंट या ठिकाणी अभ्यास करूया. पहिला पॉईंट असा म्हणतोय की डायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रेनर्जिक ड्रग्स. मी तर म्हणलेले ॲड्रेनर्जिक ड्रग्स किंवा ॲड्रेनो रिसेप्टर्समध्ये या ठिकाणी सगळीकडे ॲड्रेनर्जिकचा उल्लेख होणार आहे. ॲड्रेनर्जिक ड्रग्स, डायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रेनर्जिक ड्रग्स. ओके, डायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रेनर्जिक ड्रग्स मीन्स कंटेनिंग OH ग्रुप ॲट मेटा अँड पॅरा पोझिशन. म्हणजे फिनिल रिंगच्या पोझिशन्स कुठं आहे, POM. ओके, ही पॅरा, ही ऑर्थो आणि ही मेटा पोझिशन.
या POMच्या पोझिशनवरती मी काय म्हणले पर्टिक्युलर मेटा आणि पॅरा पोझिशनवरती म्हणजे या दोन पोझिशन्सवरती जर OH ग्रुप अटॅच असेल तर जो येणारा काही ड्रग असेल तो ॲड्रिनर्जिक ड्रग्स म्हणजेच डायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग्समध्ये येतो. डायरेक्ट इनडायरेक्ट वेगवेगळे सबक्लास असतात. डायरेक्ट ॲक्टिंगमध्ये काय म्हणलं आहे पर्टिक्युलर या दोन पोझिशन्सवरती जर OH ग्रुप असेल तर डायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग्स म्हणलेलो आहे. तर आता आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं आहे नॉर ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिनचं. ओके, तर नॉर ॲड्रेनालिन तुम्हाला नंतर सांगतो. तर या ठिकाणी पहिला जो सब पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय पाहायचं आपल्याला की डायरेक्ट ॲक्टिंग म्हणलेलं आहे म्हणजे डायरेक्टली ॲक्टिंग OH ग्रुप. OH गेट अटॅच टू दिस पोझिशन. OH ग्रुप गेट अटॅच टू दिस पोझिशन मीन्स मेटा अँड पॅरा पोझिशन्स POM. OM आलेलं आहे, OM आलेलं आहे. OH ग्रुप अटॅच टू दिस मेटा अँड पॅरा पोझिशन. तर दोन स्ट्रक्चर खूपच सोपे आहेत नॉर इफिनेफ्रिन आणि इफिनेफ्रिन. ऐकायला खूप भारी वाटतंय, स्ट्रक्चर काढायला गेलं तर काहीच कळत नाही. खूपच सोपं आहे, अवघड काही नाही, लक्ष द्या. ही फिनिल रिंग. ओके, याला दोन OH ग्रुप CCH2 CCH2 आलेलं आहे, NH2 आलेलं आहे, इथं पण NH2 आलेलं आहे. पण NHच्या अलीकडं जर आणि पलीकडं जर अल्किल ग्रुप असेल तर त्या ठिकाणी नॉर इपिनेफ्रिन इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर होतं. जनरल स्ट्रक्चर खूपच सोपं आहे, हे कॉमन स्ट्रक्चर आहे. इथपर्यंत काही अडचण येत नाही, इथपर्यंत काही अडचण येत नाही. नंतर आहे CH2 NH2. NH2 शेवटी लावला नॉर इपिनेफ्रिन. NH आधी घेतला म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस केला CH3 अटॅच केला तर इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर भेटते. ओके, आणि इकडच्या साईडला तो OH ग्रुप अटॅच केलेला आहे म्हणजेच डायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग्स कुठले आहेत नॉर इपिनेफ्रिन अँड इपिनेफ्रिन. NH शेवटी लावला नॉर इपिनेफ्रिन, NH आधी लावला इपिनेफ्रिन. नंतर आहे दुसरं रिप्लेसमेंट ऑफ कॅटेचोल बाय रेसॉर्सिनॉल. कॅटेचोल बाय रेसॉर्सिनॉल. कॅटेचोलचं स्ट्रक्चर तर माहिती आहे, खूपच सोपं आहे. आता कॅटेचोलला रिप्लेस करायचं विथ द हेल्प ऑफ रेसॉर्सिनॉल. रेसॉर्सिनॉल तर काय होतं β2 सेलेक्टिव्हिटी वाढते आणि मेटाबॉलिझम कमी होतं विथ द हेल्प ऑफ कॉम्ट इनिबिटर. ओके, कॉम्ट मीन्स काय आहे कॅटेचोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. कॅटेचोल ही स्ट्रक्चर. ओके, कॅटेचोल ओ मिथिल ट्रान्सफरेज म्हणलेलं आहे. ओ मिथिल ट्रान्सफरेज म्हणजे पोझिशन्स काय आहेत आणि चेंजेस काय आहेत ते आपण व्यवस्थित अभ्यास करूया. एक्झाम्पल मी असं सांगितलं याच्यामध्ये टर्ब्युटॅलिनचं एक्झाम्पल. याचा अर्थ काय कॅटेचोलला रिप्लेस केलं रेसॉर्सिनॉलनं म्हणजेच जे काही फंक्शनल ग्रुप लगत होते ते त्या ठिकाणी आता थोडे दूर गेले. कॅटेचोल रिप्लेस बाय रेसॉर्सिनॉल. हे रेसॉर्सिनॉलचं स्ट्रक्चर आहे. ओके, खूप डिफरन्स आहे. हे कॅटेचोलचं स्ट्रक्चर आहे, हे रेसॉर्सिनॉलचं स्ट्रक्चर आहे. रेसॉर्सिनॉल. ओके, तर कॅटेचोलला रिप्लेस केलं विथ द हेल्प ऑफ रेसॉर्सिनॉल तर β2 सेलेक्टिव्हिटी वाढते म्हणजे ही NHला अटॅच होता अल्फा, ही आहे बीटा. या β2 सेलेक्टिव्हिटी वाढवायची असेल तर रेसॉर्सिनॉल टाका, β2 सेलेक्टिव्हिटी कमी करायची असेल तर कॅटेचोल टाका. ओके, आणि मेटाबॉलिझम यानंतर काय होणार आहे कमी होणार आहे म्हणलेलं आहे. डिक्रीज द मेटाबॉलिझम. ओके, आणि विथ द हेल्प ऑफ कॉम्ट मीन्स कॅटेचोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. कॅटेचोल PO ऑर्थो पोझिशनवरती जर मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला तर कॅटेचोल ओ मिथिल ट्रान्सफरेज असं म्हणलेलं आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करूया आपण नंतर इन डिटेल. आता तिसरा आहे रिप्लेसमेंट ऑफ मेटा हायड्रॉक्सी ऑफ कॅटेचोल. रिप्लेसमेंट ऑफ मेटा हायड्रॉक्सी. मेटा हायड्रॉक्सी म्हणजे काय, हा कार्बन आहे लगतची बाजू इथं या ठिकाणी P पॅरा पोझिशन, O ऑर्थो आणि ही मेटा. या मेटा पोझिशनला काय म्हणलेलं आहे मेटा पोझिशनचा हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, मेटा पोझिशनचा हायड्रॉक्सी ग्रुप जर रिप्लेस केला विथ द हेल्प ऑफ कॅटेचोल म्हणजे कॅटेचोलचा जर मेटा पोझिशनवरचा जर हायड्रॉक्सी ग्रुप रिप्लेस केला या स्ट्रक्चरनं तर साल्बुटॅमॉलचं स्ट्रक्चर भेटतं. बाकी सगळं कॉमन आहे. ओके, हे NCCH3 कॉमन आहे, हे NCCH3 कॉमन आहे. पण इथं काय होतं
टर्ब्युटॅलिन जर इथं CH2CH2OH लावला, हा ग्रुप जर लावला तर तयार होणारं स्ट्रक्चर आहे सालब्युटॅमॉलचं. याच्यामध्ये पण तीच सांगितलेलं आहे, याच्यात काही वेगळं नाही. बीटा 2ची सिलेक्टिव्हिटी वाढते आणि मेटाबॉलिझम कमी होतं विथ द हेल्प ऑफ कॉम्ट इनिबिटर्स. आणि शेवटी आहे रिप्लेसमेंट ऑफ पॅरा हायड्रॉक्सी ग्रुप फ्रॉम द इपिनेफ्रिन मेक्स द मॉलिक्यूल सिलेक्टिव्ह फॉर द अल्फा 1 एडिनर्जिक रिसेप्टार्स. एक्झाम्पल आहे फिनिएफ्रिन. ओके, म्हणजे ही फिनिलची रिंग आहे. इथं काय म्हणलं आहे, मेटा पोझिशनचा आपलं पॅरा पोझिशनचा म्हणलं म्हणजे POM आणि P आलं. या पोझिशनचा जर OH ग्रुप काढून टाकला, कुणाच्या स्ट्रक्चरचा, इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरचा. इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर असं आहे. ओके, या इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरचा जर OH ग्रुप काढून टाकला तर फिनिफ्रिनचं स्ट्रक्चर भेटतंय. म्हणजे हा OH टाकला तर फिनिफ्रिनचं स्ट्रक्चर भेटतं. आणि हा जो ड्रग आहे तो ॲडिनर्जिक रिसेप्टरवरती ॲक्टिव्हिटी जास्त दाखवतो. म्हणून म्हणलेलं आहे की ॲडिनर्जिक इफेक्ट ऑर द अल्फा 1 ॲड्रिनर्जिक रिसेप्टरची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर हा सिलेक्टिव्ह टाईप ऑफ ड्रग दिला जातो आहे. कुठला? फिनिफ्रिनचा. इथं OH लावा, इथं कन्फ्युजन करतात. ओके, इथला OH काढून टाकला, फिनिफ्रिन झालं. एकदा व्यवस्थित एकदा पुन्हा सांगतो. पर्टिक्युलर मी काय म्हणलं, ॲडिनर्जिक ड्रग्स दीज आर द ड्रग्स गेट ॲक्टेड अपॉन द ॲडिनो रिसेप्टर्स. द सिस्टीम इन्व्हॉल्ड इन इज अ सिम्पॅथेटिक सिस्टीम मीन्स सिम्पॅथोमायमेटिक. इन्क्रीज ॲक्शन असेल, डिक्रीज ॲक्शन असेल तर सिम्पॅथोलायटिक. ओके, द न्यूरोट्रान्समिटर्स इन्व्हॉल्ड इज अ नॉर ॲड्रेनालिन अँड डोपामाइन. पर्टिक्युलर याच्यामध्ये सार विचारला जातो. सारमध्ये काय तर बीटा फिनिल इथेनॉल अमाइनचं स्ट्रक्चर आहे. बीटा फिनिल म्हणजे अल्फा बीटा पोझिशनला फिनिल रिंग आहे, म्हणजे बीटा फिनिल, इथेनॉल आणि अमाइन. ओके, तर 3 त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन्स आहेत. तर पर्टिक्युलर आपण बेन्झिन रिंगचं म्हणजेच आपलं फिनिल रिंगचं सबस्टिट्यूशन पाहायचं असेल तर 4 पॉईंट आहेत. सबस्टिट्यूशन ऑफ फिनिल रिंग. ओके, डायरेक्ट ॲक्टिंग ॲडिनर्जिक ड्रग पाहिजे असतील तर OH ग्रुप कुठल्या पोझिशन्सला लावायचा, पर्टिक्युलर लगतच्या 2 पोझिशन म्हणजे ऑर्थो आणि मेटा पोझिशन्सला, आपलं पॅरा आणि मेटा पोझिशन्सला लावून टाकायचं आहे. याच्यानंतर काय सांगितलेलं आहे तर CH3 इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर आणि नॉर इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर. ओके, नॉर इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर असं आहे, फक्त NH2 शेवटी लावला आहे आणि NH मध्ये घेतलं तर इपिनेफ्रिन झालं. ओके, सब पॉईंट दुसरा आहे, कॅटेचोलला रिप्लेस करा विथ द हेल्प ऑफ रेसॉर्सिनल, म्हणजे लगतचे OH ग्रुप अटॅच करा पण डिफरंटली, म्हणजे ह्या पोझिशनला आणि ह्या पोझिशन्सला. तर त्याच्यामुळं काय होणार, बीटा 2ची सिलेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि मेटाबॉलिझम कमी होणार आहे विथ द हेल्प ऑफ कॅटेचोल O-मेथिल ट्रान्सफरेज. नंतर आहे शेवटचं थर्ड, रिप्लेसमेंट ऑफ मेटाहायड्रॉक्सी बाय कॅटेचोल. म्हणजे काय, बीटा 2 सिलेक्टिव्हिटी वाढणारच आहे, मेटाबॉलिझम कमी होणारच आहे. एक्झाम्पल आहे सालब्युटॅमॉल. फक्त या OHची पोझिशनमध्ये काय केलं, चेंजेस केलेलं आहे, हा ग्रुप अटॅच केला तर सालब्युटॅमॉलचं स्ट्रक्चर भेटलं. आणि शेवटी आहे रिप्लेसमेंट ऑफ पॅराहायड्रॉक्सी म्हणजे POM आणि इथं P, इथला जर हायड्रॉक्सी ग्रुप जर काढून टाकला तर येणारं जे काय स्ट्रक्चर असेल फिनिफ्रिनचं स्ट्रक्चर आहे, जे की अल्फा 1 ॲड्रिनर्जिक रिसेप्टरवरती इझिली सिलेक्टिव्ह फॉर दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ द ॲक्शन, म्हणजे अल्फा 1 ॲड्रिनर्जिक रिसेप्टरवरती तो ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. ओके, थँक्यू.